त्या काळी कसं उधारीचं प्रस्त खूप मोठं होतं हा किंवा बलुतेदारी म्हणजे कपड्याच्या अगेन्स्ट धान्य वगैरे देणे हा किंवा सोनाराकडनं काही आणणे किंवा असं हा प्रकार असा बराचसा बरोबर चालायचा छान. बरोबर. ते रेडीमेड कपड्यांची आवड निर्माण करणं आणि रेडीमेड कन्सेप्ट रुजवणं इथपासून सगळी तयारी होती. हम्म आणि ती पण अशी ऑड प्लेस मध्ये. कस्टमरला काय असतं की एक विश्वास, हम्म. एक समाधान, एक आपुलकी आणि जी आफ्टर सेल सर्व्हिस आणि त्याच्यासाठी लागणारी जी गॅरंटी आहे. तू बघितलं असेल, तू दिल्लीला गेलास, हं, तू राजस्थानला गेला असशील, हं. मग बेंगलोरला गेलो, बेंगलोरला गेला. अहमदाबाद आहे, हा इंदोर आहे हा किंवा अगदीच उल्हासनगर आहे. हा. मग हे कोण सांगितलं तुला? सारखं फिनिशिंग आणि मुंबईमध्ये काय मिळत नाही असं नाही. बरोबर. शेंडीपासून दांडीपर्यंत सगळं 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 मिळते मुंबईत. मग तरी म्हणजे तुला पण माहिती होतं की मी महाग आणतोय, होय. पण हा मग कॉन्फिडन्स कुठून आला किंवा तो तुला रुजवायला लागला लोकांना की हा हे असंच असणार आहे? कुठेही असं नाही की हा प्रॉब्लेम नाही आहे. आणि तू बरोबर. बरोबर मूळ मुद्द्यातच हात घातलायस. लेबर प्रॉब्लेम. ऍक्च्युली माझं बॉर्न बेबी पासनं अगदी पट्ट्याच्या पायजमापर्यंत, प्लेन पायजमापर्यंत असं सगळं 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 मी ठेवलंय. त्यावेळी कसं व्हायचं, लगेच मग त्यांनी फोन लाव, तिथनं लँडलाईन असायचं, त्यांनी फोन लाव, काकांशी बोल. मग ते काकांचा दरारा, वडिलांचा दरारा, मग ते बोलला, मग ते बोलल्यानंतर जसं म्हणतील तसं ते करावंच लागायचं. कारण गरजेचं आहे. 18 महिने ते 36 महिने हा अतिशय तुमच्या हा म्हणतात ना पिरियड, का प्रोबेशन पिरियड, तसा तसं करायला शर्तीचा काळ असतो तो, अतिशय शर्तीचा काळ. आता आपण काही पण काम करून घेताना कुठेही हा. आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण पैसे मोजायला तयार असतोय. बरोबर. मग जर पैसेच मोजायचे आहेत तर आपल्या माणसाला पैसे नाही दिलेले काय वाईट आहे? तर मंडळी, आज गोलगप्पावरती एक बिझनेसमॅन आलेला आहे, राजेश गुजर. त्याच्याकडून आपण समजून घेतलेलं आहे की पारंपरिक जो बिझनेस असतो तो सांभाळताना, तो कॅरी करताना किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा किती चॅलेंजेस फेस करायला लागतात. त्यांचं कापड व्यवसाय आहे आणि तिथून त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं आता 25 ते 26 वर्ष झाली तो ते व्यवस्थितपणे हँडल करतोय. तर काय असं वेगळं करायला लागलं आणि किती अवघड होतं का खरं सोपं गेलं, ते सगळं त्याच्याबरोबर खूप छान पद्धतीनं जाणून घेतलेलं आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे नवीन सब्जेक्ट घेऊन आलोय. माझ्याबरोबर माझा मित्र राजेश गुजर आहे. ऍक्च्युली मी मिरजेत आलोय आणि एक नवीन सिरीज चालू करीन असं एक डोक्यात घेतलंय. तर त्याच्यात सुरुवात मला राजेशकडून करायची वाटली की जे वेगळे बिझनेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे छोट्यात छोटा बिझनेस करणं, त्याच्यामध्ये काय विशेष एफर्ट्स घ्यायला लागतात आणि त्याच्यामध्ये अजिबातच जर ठीक आहे घराण्यापासून काही गोष्टी असतात, पण त्याच्यातून एक वेगळी पठडी जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर काय करू शकतो आपण आणि त्याच्यासाठी काय इनिशिएटिव्ह घ्यावे लागतील, तर ह्याबद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहे. तर एक मला जे माहिती ते सांगतो राजेश बद्दल की कापडाचा बिझनेस ह्यांचा पारंपरिक आहे. घरी आई वडील घरी म्हणजे त्यांचं मोठं दुकान आहे ऑलरेडी, पण ते साड्या वगैरे विकणं वगैरे अशा गोष्टी आहेत. पण साधारणतः 25 वर्षापूर्वी त्यानं त्याच्यातूनच कापडचा बिझनेसच पण एक वेगळा धाटणीवरचा एक वेगळा एक प्रयत्न चालू केला, जो आधी मला वाटतं घरी चालू झाला नव्हता. मग तिथून त्याची कशी जर्नी चालू झाली त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर राजेश, जसं मी सुरुवात करून दिली, परत एकदा मी बोलतो. नमस्कार, राजेश गुजर. वैभवची फार अगोदरपासून माझी ओळख आहे ॲज अ कॉलेज फ्रेंड, आणि अशी ओळख असल्यामुळं बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची माझी ओळख आणि कुठं कुठं ना कुठं ते माझे ग्राहक पण होते आणि त्या निमित्तानं त्याचं येणं जाणं झालं. आणि असंच काही 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 गोष्टी, मग काही कल्चरल गोष्टींमध्ये असू देत किंवा आणि कशा गोष्टींमध्ये असू देत, आमचं असं हे गेलं. उत्तम डान्सर आहे बरं का, त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये याच्या मेन ओळख आमची याच्यात झाली की राजेश आम्हाला डान्स शिकव, गॅदरिंगला करायचंय. म्हणजे आता बोलायचं झालं तर कसं आहे की
कला क्षेत्राची आवड होती, पण बरेच जण मला असं म्हणतात की कला सोडून तू ह्या व्यवसायात कसं काय झाला. खरंय. आता थोडी पार्श्वभूमी आहे त्याला. म्हणजे आमचा आता तसा हा पिढीजात व्यवसाय आहे, कापड्यांचा व्यवसाय. आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे साधारण 1926 1930 वगैरे असा आहे आमच्या पंजोबांपासून हा कपड्यांचा व्यवसाय. आणि त्या काळी कसं थोडस बलुतेदारी सिस्टीम प्रमाणे म्हणजे लोकांचा संपर्क किंवा त्यातनं होणारी ओळख किंवा वर्षातले 2 महत्वाचे सण जसं की दिवाळी आणि गुढीपाडवा, बरोबर, या निमित्तानंच कपडे घेतले जायचे आणि परत ते वर्षभर असं रुटीन वगैरे बरोबर त्या पद्धतीनं चालत राहायचं. राईट. मग ते पंजोबांपासनं जे चालत आलं त्याच्यानंतर मग आमच्या आजोबांनी, मग आजोबांमध्ये कसे होते, मला टोटल माझे सख्खे आणि त्यांचे परत 4 भाऊ. मग आमचा तसा जुना जर गोतावळा म्हटला तर 78 माणसांचं कुटुंब होतं आमचं. बापरे. मिरजेमध्येच. हा, मिरजेमध्येच. आणि सगळ्या 78 माणसांचं कुटुंब जे आहे ते एका छताखाली राहत होतो आम्ही. बापरे, असं होतं ते. त्या काळी आजोबांनी जे काय सगळ्या लोकांना जोडलं गेलं, म्हणजे हिंदमाता चौकात पूर्वी आमचं श्रीकृष्ण म्हणून जे दुकान होतं तिथनंचा हा थोडासा प्रवास आहे. बरोबर. मागचा प्रवास सांगतोय मी. नाही, गरजेचं आहे. हा, मग ते तेव्हा पहिला पंजोबा वगैरे करायचे ते 3 भाऊ होते. त्याच्यानंतर आमचे आजोबा, माझे आजोबा सगळ्यात मोठे, त्यांना 2 मुलं व 2 मुली, परत त्यांचे 4 भाऊ, त्यातले 2 नंबरचे आजोबा, त्यांचं आपल्या मिरजेतले जे पूर्वीचं पोस्ट म्हणून जागा होती ती फार म्हणजे प्रसिद्ध होती, तिथं एक दुकान होतं. असे करत आमचे ते 4-5 एक जे आजोबा होते 4 नंबरचे आजोबा आशा टॉकीज मिरज माहीतच आहे फेमस, त्याच्या शेजारी एक होते. आणि 5 नंबरचे आजोबा जे होते मध्य प्रदेशमध्ये BHEL मध्ये सर्व्हिसच्या निमित्तानं ते अगोदरच तिकडे गेलेले. ओके. मग हे पहिले आणि 3 नंबरचे जे आजोबा आहेत हे मिळून हे सगळं, आणि आमचे पंजोबा मिळून ते श्रीकृष्ण मध्ये हा सगळा म्हणजे त्यावेळेचा जो खटाटोप होता तो मांडलेला होता. आणि ह्याच्यावर सगळे बरस चालत असायचं. बरोबर. त्या काळी कसं उधारीचं प्रस्थ खूप मोठं होतं, किंवा बलुतेदारी म्हणजे कपड्याच्या अगेन्स्ट धान्य वगैरे देणे किंवा सोनाराकडनं काही आणणे किंवा असं, हा प्रकार असा बराचसा चालायचा छान. मग त्यावेळी तो, आणि त्यावेळी जे संपर्काचं साधन होतं ते प्रत्येकाच्या घरी जाणं, आणि सायकल म्हणजे फार मोठी बाब असायची त्यावेळी, त्या काळची गोष्ट, श्रीमंती थाट. हा. आणि माझा जन्म 1980 सालचा आहे आणि त्याच्या अगोदर 73 पासूनचा बिझनेस आहे तो. बरोबर. म्हणजे त्याच्या अगोदर आजोबांचं असतं तर मला ते काय माहिती, म्हणजे जेवढं काय माहिती आहे बरोबर ती मला ते मांडतोय. बरोबर. तर तेव्हापासून हे चालू आहे. आणि माझा 80चा, आणि त्या काळी मी त्या पंजोबांचा पहिला पंतू होतो. त्यामुळे अतिशय म्हणजे राजेशाहीच्या पेक्षा पण वरचच कार्यक्रम. त्यावेळी कुठलाही सोहळा असा असं राजेशाही सोहळा, आणि तसं नाव पण राजेशच आहे माझं, त्या पद्धतीनं राजेशाही सोहळा अगदी तसा पंतू दर्शन सोहळा वगैरे असं पार पडलं. मग त्यावेळी आमचे जे मोठे आजोबा आहेत म्हणजे माझे आजोबा, आणि ते सगळं दुकानदारीची खरेदी वगैरे ते सगळं बघायचे. सोबतीला आमचे पंजोबा असायचे. आणि 3 नंबरचे जे आजोबा आहेत हे सगळं बाहेरचं, म्हणजे त्यावेळी कसं ठराविक लोक समाजातली इकडची तिकडची यांचं सगळं देणं घेणं, कोणाचं काय तिकडं, म्हणजे पंचायत जशी व्हायची तशा पद्धतीचे 3 नंबरचे आजोबा करायचे. त्यावर सगळं असं चालत होतं. ते कालांतरानं ते वाढत गेलं वगैरे. हे माझ्या आजोबांना वगैरे 2 मुलं होती, ते माझ्या त्यातल्या मोठ्या मुलांचा मी मोठा मुलगा, आणि 1 काका आणि 2 आत्या, आणि त्या आजोबांना 8 मुली होत्या. मग तो असा गोतावा भरपूर मोठा होता. आणि पूर्वी कसं मोठ्या कुटुंब पद्धतीची होती, प्रथा होतीच ती, आणि ते चालायचंच. असं त्यावेळेला सरकारांची रपेट यायची गल्लीत आमच्या, म्हणजे तो आदर्श मंगल कार्यालयाचा जो परिसर आहे तिथं पूर्वी पद्धत असायची संध्याकाळी 6च्या वेळेला पटवर्धन सरकारांची रपेट वगैरे यायची. आणि त्यांचा जो थोडासा काही विसावा असायचा तो आपल्या दुकानच्या दारात, म्हणजे जुन्या दुकानच्या, ज्ञानदीप म्हणतो, सॉरी,
श्रीकृष्ण आमचं दोन दुकान ओके. 80च्या अगोदरचं. त्यानंतर मग असं वाढत 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 गेल्यावर आमच्या वडिलांचं लग्न, काकांचं लग्न झाल्यानंतर मग माझा 80चा जन्म, आणि मग 93 सालीला आमची जी दुकानाची स्थापना आहे. ज्ञानदीप या दुकानाची. ग्रहक्लेश वगैरे ह्या काय गोष्टी मी इथं सांगण्यासारख्या नाही. बरोबर. ग्रहक्लेशातनं इकडं तिकडं वगैरे करत करत त्याच्यावर ते 93ला ज्ञानदीपची 93 नाही, सॉरी चुकतंय, 1973 साली हा ज्ञानदीपची स्थापना झाली. आणि माझी नंतर तिकडं पण ते येणं जाणं जे चालू होतं हा ते चालूच होतं. हा हा ते काय थांबलंच नाही, म्हणजे कनेक्टेड होतं. हा. परत तिकडनं घेऊन माझा 80चा जन्म, मग 83ला जे ज्ञानदीप वस्त्र चालू झालं, ज्ञानदीप वस्त्र निकेतन या नावानं आमचं दुकान चालू झालं. पूर्वी कसं फार थोडक्या प्रमाणात, म्हणजे अगदी छोट्याशा, अगदी 100-200 स्क्वेअर फूट मध्ये हा आणि पडक्या जागेत, त्या ह्याच्यातनं सगळ्यातनं दिलेल्या ह्याच्यातनं आजोबांनी किंवा त्या आजोबांनी मिळून हे सगळं खटाटोप वगैरे केला त्याला आणि माझ्या ते ज्ञानदीप मस्त उभारलं. उभारलं. मग 80 पासून जे 80 नंतरचा जन्म झाल्यानंतर मग ते वडिलांचं जे हे त्यावेळेस म्हणजे एकदम जिकिरीचा काळ होता तो. हा खूपच जिकिरीचा काळ. हा 80 पासनं 90 पासनं 2000, 2000 पासनं 2005 हा असं करत 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 80 पासून साधारण पहिली एक 200 स्क्वेअर फूटची भिंत, मग त्याला पार्टिशन म्हणून जुन्या वेळी चोळखणच चालायचे फक्त. आणि ते वर्षानुवर्ष असं इकडनं तिकडनं. आणि पूर्वी उधारीचं प्रमाण चांगलं होतं, लोकांचा विश्वास प्रचंड होता, पैशापेक्षा विश्वासाला किंमत होती. परत लोकांच्या संबंधात वगैरे ह्याच्या फार वाव होता, म्हणजे पैसे फार हे नव्हतं. आणि छोट्या छोट्या गोष्टींना शेजारी देवाणघेवाण हे सगळ्या खूप चांगलं. असं करत करत खरं मोठं ज्ञानदीप म्हटल्यानंतर आदर्श मंगल करायचं तिथं खरंच भारी हे होतं तिथं, चांगल्या क्वालिटीचे. कारण का त्याचं श्रीकृष्ण मध्ये जे काय झालं सगळं, कारण हे जे दोन आजोबा होते ना, ते आमच्या गुजर परिवाराचे पिलर होते. पंजोबा नंतर आता तो काय मला काय माहिती नाही, ते मागचं जे काही इतिहास आहे किंवा बरोबर. आजोबांनी जसं म्हणजे ह्यांनी व्यवसाय माझ्या आजोबांनी म्हणजे ज्ञानेश्वर दादा गुजर, आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. आणि 3 नंबरचे आजोबा निवृत्ती दादा गुजर, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. ते जवळजवळ अण्णा सगळं तिथलं दुकानातलं वगैरे, तिथलं बैठक वगैरे, खरेदी विक्री हे ते सगळं बघायचे. आणि भाऊ बाहेरचं वसुली हे ते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं सगळं तिने मस्त असं एस्टॅब्लिश केलं होतं. आणि पूर्ण मिरजमध्ये किंवा आपल्या समाजात म्हणा किंवा असं जे व्यावसायिक वृत्तीनं जे काय लागते चांगला त्याचा दबदबा असा मस्त निर्माण केला होता. आणि त्यांचा विश्वास, श्रद्धा जबरदस्त होती. त्यामुळे ते आहे, म्हणजे बऱ्याच माझ्या घरी पण ज्ञानदीप म्हणल्यानंतर तिथं क्वालिटी हे असतं वगैरे, या सगळ्या गोष्टी होत्या. क्वालिटी वगैरे ह्या गोष्टी हा नंतरचा भाग झाला. पण पहिला कसं झालं, श्रद्धा निर्माण झाली. त्यात ही दोन भाऊ जी होती ही वारकरी पंथातली असल्यामुळं तो एक आणि सॉफ्ट कॉर्नर होताच, किंवा आणि त्या काळात त्याला व्हॅल्यू होतीच. बरोबर. जशी कोण आता पूर्वी पुस्तकं वाचणारी असतील किंवा सुभाषित वाचणारे असेल किंवा पठण करणारे असेल किंवा कशाला ते आपले संस्कृत श्लोकला जाणारी मुलं असेल, त्यांच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने तसं त्यांच्याकडे छान होता. आणि त्यांनी बऱ्याच जणांचं असं हे केलंय, व्यवस्थित केलंय. मग आता तिथून मग आता तुझी सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात आता 2000 आय थिंक ज्ञानदीप तू कलेक्शन चालू केले ते 2003 आहे. हा, तर मला कसं होतं, 73ला ज्ञानदीपची सुरुवात झाली आणि त्याला ऍडिशन म्हणून ते जे आम्ही शूटिंगचं डिपार्टमेंट आहे ते 93ला चालू झालं. आणि मी बघ माझ्या 8वीत असल्यापासून, पूर्वी आमच्यात कसं कामगार वगैरे हा काय प्रकार नव्हतो, आम्ही सुट्टीला काम करायचो आणि पडल ते काम आनंदाने करायचो. घरात एकमेव मुलगा होतो मी, बरोबर, बाकीच्या आत्या आणि हेच होते सगळं, त्यामुळं माझं जरासं ते बऱ्यापैकी छान चालायचं आणि मला काम पण तेवढंच लागायचं. बरोबर. असं होतं सगळं. तर माझं तसं 93 पासनं ते 2003 पर्यंत मी ज्ञानदीप मध्ये काम केलं व्यवस्थित, म्हणजे सुट्टीला ह्याला त्याला. आणि 98ला काहीतरी कारणाने आता पुढचं नियोजन म्हणून वडिलांनी वगैरे
ती जागा घेऊन ठेवलेली ब्राह्मणपुरीत आपल्या. आता सध्या जे मल्हार अपार्टमेंट आहे त्यातले जे 2 गाय ते काही कारणानं जागा. तर कालांतरानं रेडीमेडचा ओघ जरा 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 वाढायला लागलेला आणि गिरायक पण असं प्रस्थापित झालं की काय बोलायचं काम नाही, की सगळेजण काही करा पण तुम्हीच करा. तो जो गिरायकांचा ओढ होता की ज्ञानदीपवाल्यांनी द्या, तुम्ही हे द्या, तुम्ही ते द्या, तुमचं असं आहे व्यवस्थित, असं या पद्धतीने ते व्हायचं. मग ते 2003ला निर्णय घेतला की आपण दुकान चालू करूया. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की 2003 ती जी जागा आहे आता म्हणजे मल्हार अपार्टमेंट विटा डेअरीच्या पुढं, दत्त चौक ते शिवनेरी चौक, फक्त विटा डेअरी एक होतं, भावेंचं दुकान, माझं जे चालू होणार, आणि शेवटचं पूर्वी ते ओगल्यांचं बांगड्याचं दुकान एक होतं शिवून. ही एवढ्याच जागा होत्या तिथं. बरोबर. बाकी घर आणि हेच असं होतं, म्हणजे कमर्शियल काही तिथं असं एवढं झालं नव्हतं. आणि अतिशय जे काय लोणी बाजार वगैरे याच ठिकाणी सगळं कमर्शियल होतं. आता ते दत्त चौकात असतं तर गोष्ट वेगळी होती. दत्त चौक बसणं पण 100 मीटर आत आहे. बरोबर, ते एकदम आत आहे असं लवकर. आता तिथं काही म्हणजे थोडक्यात घ्यावा त्यावेळी, राजेश आता तू एकुलता म्हणजे मोठा आहेस, तुला काहीतरी करायचं आहे आणि लोकांचा ओघ आहे, तर तू तिथं गाड्या आहेत तर तिथं तू कर हे सांगितलं असणार आहे. आता परत त्यात हे आहे बघ, कसं आहे, आपण म्हणतो घरात कोणतरी असं पण असतंय आणि तसं पण असतंय. मग ते आलं, आता काय करतोय बघूया. हे वाक्य अजूनही माझ्या कानावर आहे, आमच्या काकांचं वाक्य आहे, काय करतोय बघूया. मग तिथून मग पेटलं, ते पेटलं, केलं, पदरात पडलं, पवित्र झालं, हे झालं, ते झालं सगळं. ठीक आहे. पण आता जर तिथून ही जर्नी आतापर्यंत बघतो, तर आता लिटरली तिथं गेल्यानंतर त्याच्याशी म्हणजे बोलण्याला फुरसतच नसेल त्याला. कंटिन्युअस त्याचं काहीतरी कायम चालू असतं. आधी कसं गप्पा मारायला वगैरे आम्ही जायचो, थोडं गिऱ्हाईक तेवढं नव्हतं, पण जे काय असायचे त्या याच्यामध्ये चालू असायचं. पण आता जर बघता, 20 वर्षानंतर जर बघतोय, तर वैभ्या आत्ता नाही बाबा, नंतर आपण बोलूया, असं करून ते हे होतंय. कारण एवढी रीगच असते, त्याला काहीच करता येत नाही. तर इथपर्यंत येण्याला काय स्ट्रॅटेजी वापरलीस? सुरुवातीला बघ, आता 2003ला जेव्हा दुकान चालू केलं, तर तेव्हा खरं तर म्हणजे मलाच काय, आमच्या घरातल्या कोणालाही रेडीमेड किंवा तयार वस्त्रांचा गंधच नव्हतं. बरोबर. आणि ते फार त्या काही रेडीमेडला असं म्हणजे हे प्रोत्साहन पण नव्हतं. आणि सगळेजण कापड घ्यायचे आणि शिवून घ्यायचे, आणि ते पण मग मिरज हायस्कूल रोड. म्हणजे त्यावेळी म्हणजे आमचं दुकान होतंच ते. बरोबर. त्याला कापड आणि परत टेलरांचा त्रास, परत हा त्रास, तो पॅटर्न जमला. बरं, ट्रायल अँड एरर हा प्रकारच नाही. रेडीमेडला कसं होतं, आज आपण ट्रायल रूम मध्ये जावा, घालून बघा, व्यवस्थित वाटलं तर घ्या, दुसरा पीस बघा. बरोबर. तिथं काही नाही, टेलर पण बांधलेले असायचे. आणि आमच्या काळात असं होतं की असं वर करून बोलायची मुभा अजिबात नव्हती कुठल्याच गोष्टीला. आता हे जे काय झालं, हे तू करायचंस, संपलं, डिसिजन दिलं. ते श्यामच्याही पुस्तकात कसं होतं, तू करायचंस, तसा प्रकार झालाय. पण तरी सुद्धा आता बाकीची पण दुकानं होती, पण 2003ला झाल्यानंतर तुझ्याकडं एक वेगळा स्टॉक रेडीमेडचा आला होता, जो मिरजेमध्ये नव्हता. आणि त्यामुळे इंजिनियर पोरं, 3rd इयरला आहेत, 2nd इयरला आहेत, अशी जी पोरं आहेत, ती तुझ्याकडं मेन अट्रॅक्ट व्हायची की अरे याच्याकडे स्टॉक वेगळा आहे. मग ते तुला गमत कसं सुचलं किंवा, आणि मग काय केलंस तू त्याच्यासाठी? एक सॉफ्ट कॉर्नर कसा होता की ज्ञानदीपची पार्श्वभूमी होती. बरोबर. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदीप हे नाव नंतर मी थोडं कालांतरानं बदललं, कारण आता ते दीप कलेक्शन नावानं झालंय. दीप कलेक्शन नावानं 2012 नंतर काही टॅक्सेबल गोष्टी आहेत, या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत, असं परत दोन्ही सेम नावं व्हायची की कस्टमरला जरा कन्फ्युजन व्हायचं. दुकानात ज्ञानदीप हे का ते, असं व्हायचं. आणि जी जुनी लोक आहेत ती अजून ज्ञानदीपच म्हणतात. आणि पार्श्वभूमी ज्ञानदीपचीच होती. आणि खरं सांगायचं झालं तर ज्ञानदीप उभा करायला म्हणजे आमचं जुनं कपड्याचं दुकान, वडिलांचा खूप महत्वाचा वाटा आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड जीवाचं रान केलं वडिलांनी. आणि ते एका पारिवारिक ईर्ष्येतनं उभारलेलं दुकान.
प्रचंड कष्टानं पारिवारिक ईर्षेनं उभारलेलं दुकान आहे. त्यामुळे त्याचा मला सार्थ अभिमानच आहे. बरोबर. त्याचा मी एक घटक आहे. बरोबर. आणि त्यांच्या अथक प्रयत्नानं परत हे करायला दिलंय. आणि ते आता सध्या 2003 म्हणल्यावर आता 22 वर्ष पूर्ण झालेत. बरोबर. आणि योगानं परवा दिवशीच त्याची 22 वर्ष पूर्ण होतात, 5 ऑक्टोबरला. ग्रेट. 5 ऑक्टोबरला 22 वर्ष पूर्ण होणार. तर सुरुवात जेव्हा केली तेव्हा आमच्यात तसं रेडीमेडची पार्श्वभूमी नसल्यामुळं बरोबर. त्यामुळे काहीच ज्ञान नव्हतं. थोडंसं मग आमच्या काही वर्षाच्या अगोदर थोड्या इतरत्र कुठं वगैरे मी थोडे दिवस 8 दिवस वगैरे काम करून बघितलं. थोडी माहिती घेतली, हे घेतली. पण आपल्याकडं येणारं जे गिरायक होतं अगोदरचं ज्ञानदीपचं, त्यांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या किंवा चांगलं काहीतरी पाहिजे आणि ते आम्ही करावं ही त्यात आणि फार मोठी होती. मग ते 2003 पासनं 2005 आणि 2007 ही 4 वर्ष मला खूप खडतरीची गेली. म्हणजे मला फार शिकावं लागलं की आपल्याला ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या एरियात जर आपलं नाव कमवायचं असेल मला वेगळं काहीतरी करावंच लागेल. कारण कापड बिझनेस मध्ये होता तुम्ही, पण हे काहीतरी वेगळं आहे. आपण म्हणतोय म्हणजे आता सगळ्यांना जवळजवळ 80 ते 90% लोकांना काय वाटतं की कापड बिझनेस आणि रेडीमेड बिझनेस हा खूप सारखा आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक इन द सेन्स कसा, कापड एवढं नाहीतर एवढं. इथं समजा वैभव माझ्याकडे दुकानात आला, दुकानाच्या पायरीवर पाय ठेवला, वैभव ये काय देऊ? वैभव म्हणणार नाही मला एक शर्ट पाहिजे. तर मी विचारणार हाफ देऊ का फुल देऊ? बरोबर. दुसरी गोष्ट साईज सांग म्हणणार. बरोबर. तिसरी गोष्ट रेग्युलर देऊ का चांगल्यातला देऊ? बरोबर. फॉर्मल देऊ, कॅज्युअल देऊ, डेली वेअर देऊ, पार्टी वेअर देऊ? मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गिरायकाला आपल्याला सेंटर पॉइंटला आणून त्याला काय पाहिजे हे ओळखून द्यावं लागते. बरोबर. आणि मग एवढा सगळा स्टॉक ठेवायला लागतो. नुसतं प्रत्येक एरियात म्हणजे असं फॉर्मल देऊ का टी शर्ट देऊ? हा टी शर्ट दे, हा नाही आहे माझ्याकडे फॉर्मलच आहे असं म्हणून चालणार नाही. त्यामुळं तो पण स्टॉक पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आलेल्या माणसाच्या हातात एक दीप कलेक्शन किंवा ज्ञानदीपची कॅरी बॅग दिसणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्या मागे लागणार एवढं मोठं गमक आहे. बरोबर. की वैभवला हेरलं पाहिजे, त्याच्यात त्याची आवड निर्माण केली पाहिजे, त्याच्याकडे असलेलं स्टॉक दिला, हा सगळ्या म्हणजे नाही खरंय. नाही पण हे तू पहिल्यापासून, आणि ही स्ट्रॅटेजी फार भारी होती तुझी की आलं की ये, मग त्याच्यानंतर मग वेगवेगळे एक झालं की दुसरं परत अजून काय पाहिजे, मग हे एक वेगळं आलेलं आहे. म्हणजे हे सगळं तुला किती शिकायला लागलंय. आणि आता ते ठीक आहे मुखोद्गत झालंय आणि या गोष्टी आहेत, बिझनेस टॅक्टिस आहेत, पण त्याबरोबर मी जसं म्हटलं बिझनेस टॅक्टिस फक्त म्हणू शकतो, पण त्या लेवलचं क्वालिटीचं माल ठेवणे आणि तो अवेलेबल असणे होय हे महत्वाचं. नुसतं तो माणूस म्हणजे तू सांगतोयस आणि नुसतं तो फक्त बोलण्यात गुंतून ठेवलं आणि ते दीप कलेक्शन कुठलं तरी असं नव्हतं, काहीतरी वेगळं होतं. त्यामुळे लोक मेन जेनझी, आता जे जेनझी म्हणतात, पण त्यावेळी जे त्या ह्याचे इंजिनिअरिंग मध्ये वगैरे शिकणारे किंवा जे कॉलेजमध्ये जाणारे होते त्या सगळ्यांना तू अट्रॅक्ट केलं होतंस. होय. आता त्यावेळेला कसं होतं की रेडीमेडचं म्हणजे रेडीमेड कपड्यांची आवड निर्माण करणं आणि रेडीमेड कन्सेप्ट रुजवणं इथपासून सगळी तयारी होती. आणि ती पण अशी ऑड प्लेस मध्ये, जसं नाही का गावाची वेस संपते आणि त्याच्या पुढे कसं जायचं, 6:30 नंतर जायचं नाही, अंधार असतो, अशा प्रकारच्या एरियात होतो मी. बरोबर. फार एवढं आयसोलेटेड नव्हतं ते, पण मार्केट प्लेस नसल्यामुळे ना तो 7 नंतर अंधार झाल्यानंतर सहसा कोण तिथं चक्कर मारायचं नाही, तेवढं व्हायचं नाही. पण माझ्या दुकानपासून ते शिवनेरी चौक हा बऱ्यापैकी आता तो व्यापलाय, म्हणजे माझ्या दुकानच्या प्रकाशामुळे जरा असा व्यापला आहे. याला झाली आता बऱ्यापैकी 10 वर्ष. बरोबर. पण ते अंधारच त्यावेळेला आणि दुपारचा 1 ते 5 तर वेळ अक्षरशः शुकशुकाट, त्यात ब्राह्मणपुरी आपली. बरोबर. त्यामुळं नाही, मग तिथून मग आता तेच आहे की रेडीमेड, आता मग तो तुला
कसं म्हणजे कुठलं मार्केट तू हेरलंस हे म्हणजे सांगू शकत असेल तर ठीक म्हणजे आहे. हो सांगू शकतो मी, त्याचा काय प्रश्न नाही. हा. कसं झालं त्या काळी आपला जो कस्टमर क्लास होता हा चांगला कस्टमर क्लास होता, म्हणजे फॅमिली कस्टमरला काय असतो की एक विश्वास, हम्म. एक समाधान, एक आपुलकी आणि जी आफ्टर सेल सर्व्हिस आणि त्याच्यासाठी लागणारी जी गॅरंटी आहे हम्म. ही. आणि कसा आहे, उपजत बाळकडू जो आमच्या घरातला होता तो एकदम म्हणजे अगदी कडक शिस्तीतलं काम होतं. हम्म. हम्म. मग ते माझे आजोबा असू देत, माझे काका, हम्म. वडील, ह्यांच्यातनं जो आलेला बाळकुड. हम्म. आणि कसं आहे, मी तिथं म्हणजे आजही मी अभिमानानं सांगतो की त्या दुकानचा, ज्ञानदीप वस्त्र निकेतनचा हम्म. मी प्रमुख पहिला कामगार आहे. मी अभिमानानं हा, सांगतो, हा. ही मला खूप आनंदाची गोष्ट आहे की पहिला कामगार आहे. घरच्यांना पण प्राऊड फिलिंग होत असणार आहे खरं तर. नाही, सांगत प्राऊड नसतील, फिलिंग, पण- प्राऊड फिलिंगचा असा प्रश्न नाही. कधी असं वाटलंच नाही की काय आहे बरोबर. ते हे. बरोबर. आणि हा महत्वाचा मुद्दा म्हणजे माझी जी ओढ होती ती पहिला शिक्षणाची ओढ होती. हा. प्राईम जे टार्गेट होतं, एक तर चार्टर्ड अकाउंटंट होतं हा. किंवा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन मध्ये एक सक्सेसफुल मॅनेजर व्हायचं, हम्म. हम्म. अशा उद्देशानं होतं. पण बाबांचा जरा शिक्षणाला विरोध होता त्या काळचा, तो हम्म. आढावा बिझनेस होता. करणं गरजेचं आहे. हा, कारण हे हा वाढवणं business, गरजेचं आहे. कोण सांभाळणार? पूर्ण मोठा केलेला. आणि ती भीती होती ना त्यांना. तरी पण MBA करू दिलं. हा. MBA वगैरे मी केलं. MBA ची एंट्रन्स एक्झाम मी पास झालो. पण काउन्सिलिंगच्या वेळेला म्हणजे जे ऍडमिशन प्रोसेस असते त्यावेळेला वडिलांना अटॅक आल्यानंतर मग मला जरा माघार घ्यावी लागली. बरोबर. मग मी एक थोडस लेट होऊन डिप्लोमा केला बिझनेस मॅनेजमेंट मध्ये 1 वर्ष. आणि नंतर मग MCOM केल्यानंतर MCOMच्या दुसऱ्या वर्षीच मी दुकान 2003ला 5 ऑक्टोबर 2003ला ज्ञानदीप कलेक्शन या नावानं रेडीमेडचं दुकान चालू केलं. आता ऑलरेडी बिझनेस माइंडसेट होतं, सगळं होतं. इथं काय वेगळं डोकं लावलंस? इथं वेगळं म्हणजे पहिला रेग्युलरच्या हिशोबानं म्हणला तर आपल्या इथं कसं होतं, थोडस जनरल माल किंवा लोकल माल ही मिरजचं तसं बऱ्यापैकी, म्हणजे मी जसं खरेदीला बाहेर लांब लांब जायला लागलो, मुंबई, अहमदाबाद किंवा इकडे दिल्ली, इंदोर अशा ठिकाणी जेव्हा जेव्हा जायला लागलो, तर तिकडच्या व्यापाऱ्यांच्या तोंडून ही मिरज का आता मिरज, व्हेर इज मिरज, हे मिरज कुठे आहे तुमचं? तर मला सांगावं लागायचं, कोल्हापूर माहितीये तुम्हाला? हो माहितीये. सांगली माहितीये? तर सांगली जिल्ह्यात माझं मिरज हे तालुका प्लेस आहे. तो आपका कैसा इतना छोटा कसबा है की खूप छोटं गाव आहे आणि काय आहे, खेडगाव आहे काय, अशा पद्धतीने आपली मिरजची ओळख होती पहिला. मला जेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन झाल्यानंतर कॉर्पोरेशन एरिया, मग काही काही जणांना कसं व्हायचं, जंक्शन आपलं फेमस, बरोबर, त्या कारणानं त्यांनी सेंट्रल प्लेस पडतंय पश्चिम महाराष्ट्राचं जंक्शन, त्यामुळे बरीच तशी ओळख होती मिरजची. पण मला बऱ्याच जणांना सांगावं लागायचं की सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये मिरज आहे, किंवा कोल्हापूरचं नाव सांगितलं मग लक्षात यायचं. बरोबर. आता ते कालांतरानं सगळं हे झालं. पण जेव्हा प्रॉपर आता जे आपण ब्रँडेड म्हणतोय, पूर्वी ब्रँडेड म्हणजे डोमेस्टिक फिनिशिंग वाला गुड्स वगैरे असे, ते मुंबईत आजही मुंबई फिनिश गुड्सला 1 नंबर आहे ऑल ओव्हर वर्ल्ड. म्हणजे तू बघितलं असेल, तू दिल्लीला गेलास, तू राजस्थानला गेला असशील, बेंगलोरला गेलो, अहमदाबाद आहे, इंदोर आहे, किंवा अगदीच उल्हासनगर आहे. हे कोण सांगितलं तुला? आता कसं आहे, मार्केट, कापडाची पार्श्वभूमी असल्यामुळे मार्केटची थोडीफार माहिती असतेच ना. बरोबर. कुठून आणायचे, काय आणायचं, त्या त्या एरियानुसार कालांतरानं थोडं अनुभव घेत, तिकडं घेत असं. मग तसं आपलं इचलकरंजी मार्केट पण आहे, पण ते लूम बनवतात, इथं मॅन्युफॅक्चरिंग एवढं म्हणावं इतकं नाही. मग त्याच्यानंतर तुला असं जाणवलं का की मुंबईमध्येच सगळं कम्पॅरेटिव्हली म्हणलं तर मुंबई हब आहे, जबरदस्त हब आहे. आज अगदी मी थायलंडला पण जाऊन आलोय, पटाया बँकॉक मध्ये पण टी शर्टचं हे चांगलं असतंय, जबरदस्त प्रोडक्शन, कारण इंडोनेशियाचं आहे, कोरियाचं आहे. पण मुंबई सारखी फिनिशिंग मला तर आजपर्यंत कुठेही मिळालं. आणि त्यात सार्थ अभिमान की आपल्या महाराष्ट्राची भूमी आहे ती. बरोबर, महाराष्ट्राची भूमी असल्यामुळे मुंबई सारखं फिनिशिंग, आणि मुंबईमध्ये काय मिळत नाही असं नाही. बरोबर.
शेंडीपासून दांडीपर्यंत सगळं 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 मिळते मुंबईत. आता मग मुंबईहून माल आणल्यानंतर हा. आता इथलं खरं तर हे आहे, खासियत तुला माहितीच आहे, त्यात तू लहान तसा दिसायला अजूनही. तर त्यामुळं ते दिलं की बाबा त्याच्यात बार्गेनिंग आलं, होय. मग ते गोड बोलून कसं तू हे करतोस ती. ते काय आता आहे बघ, आपलं जर नाणं खणखणीत असेल हं. तर, आणि तुला ते कसंही करून ते समोरच्याच्या घशात उतरवायचंच आहे. नाणं खणखणीत आहे, वाजवायचंच. एकदा दोनदा मागं पुढं होणार किंवा कुठं तरी मला तडजोड करायला लागले, पण असं पण आहे ना, शेवटी जसं आपण PNG असू दे किंवा येवले चहा असू दे किंवा आणखी असे तत्सम ब्रँड आहेत, हे काय एका रात्रीतनं तर तयार झाले नाहीत. बरोबर. लंडन ब्रिज वॉज नॉट बिल्ट इन अ राईट, असं काहीतरी म्हणतात ना ते, तसं ते तसंच आहे. मला जरा थोडं रुजवावं लागलं. त्या काळी माझा एक सगळ्यात मस्त अनुभव म्हणजे कार्गोची 3/4. हं, हं, आता पूर्वी जेव्हा माझं दुकान चालू 2003 किंवा 2004च्या आसपास, हं. बरमोडा म्हणजे आपण किती खर्च करायचो तरी, तुझं काय मत? बरमोडा किंवा शॉर्ट्स किंवा याच्यासाठी जास्त नव्हतंच, पण तरी 100-200, 50-100 रुपये, 50 ते 100 रुपये 50 ते म्हणजे 100. हायेस्ट. बरोबर. आणि मी 2005 का 2007च्या दरम्यान 285 रुपयाची जी 3/4 कार्गो 3/4, ती खूप भारी असायची, खूप म्हणजे प्रचंड भारी, अतिशय. ती कार्गो 3/4 मी त्या काळापासून आज अखेर माझा त्याचा सेल कमी झालेला आहे, आणि त्याचा आता रेट जवळपास 700-800 हजार पर्यंत गेला. म्हणजे ते उतरवायला लागलं मला ते. इतरांच्या पेक्षा क्वालिटी चांगली होती हम्म. तुझ्यामध्ये, एक व्हरायटी ऑफ शर्ट्स आणि हे होते, त्यामुळे कलेक्शन चांगलं होतं. पण हा एक असं असायचं की आई वडिलांच्या गोष्टी असायच्या की अरे तिकडं आहे ना महाग आहे, हम्म. तर हे होतं नाही असं नाहीये. मग तरी म्हणजे तुला पण माहिती होतं की मी महाग आणतोय, होय. पण हा मग कॉन्फिडन्स कुठून आला किंवा तो तुला रुजवायला लागला लोकांना की हा हे असंच असणार आहे, पण तरी सुद्धा मी क्वालिटी देतोय. बरोबर आहे. महाग म्हणजे कसं, 2000 आपण जेव्हा कमेन्समेंट 2003 ला केली की नाही, तेव्हा फार चालू माल खूप चालायचा. आपल्या मिरजेची ती खासियत होती, तुला माहित असेल, हायस्कूल रोडला किंवा इकडे तिकडं मार्केट वगैरे भरायचं की चालू माल किंवा असा कमी दर्जाचा माल, बार्गेनिंगचा माल वगैरे हे फार चालायचं. बरोबर. आणि आपण ज्या परिसरात राहतो त्यात सगळे असे चांगले सर्व्हिसवाले किंवा तुमच्यासारखी पार्श्वभूमी असलेले किंवा व्यावसायिक, जे असे छान छान कुटुंब, बँकेत शिक्षक लोक, वकील लोक, उत्तम व्यावसायिक असे, म्हणजे चांगले खानदानी लोक वगैरे असे राहायचे. मग त्यांच्या अपेक्षा जरा चांगल्या होत्या, आणि तशा पद्धतीचं गिऱ्हाईक आपल्याकडे होतं. ते आता वडिलांनी, काकांनी वगैरे छान प्रस्थापित केलेलं होतं. ते 2003, 4, 5, 6 आणि 7 या दरम्यान मला जरा लोकल मालावर काम झालं, पण त्यानं जो पाहिजे तो ग्रिप मिळत नव्हता मला, समाधान होत नव्हतं किंवा काय. कारण एकतर एवढ्या आत बसलेलो मी, आणि आमच्या वडिलांना आणि किंवा काकांनी ज्यांनी कुणी मिळून हे निर्णय घेतला की आपण तिथं दुकान चालू करायचं, अक्षरशः आम्हाला वेड्यात काढलेलं की एवढ्या आत कसं काय दुकान चालू केले, आणि चालणार कसं, काय करणार, शुकशुकाट असतो इथं. तर ते इकडचं पार्श्वभूमी असल्यामुळे क्वालिटीचं जरा बऱ्यापैकी चांगलं ज्ञान होतं, कारण बाबांनी त्या बाबतीत स्ट्रगल केलते, आणि शूटिंग शर्टिंग मध्ये काकांनी अभ्यास चांगला केला. काकांचं मला त्या बाबतीत ते सहकार्य खूप चांगलं मिळालं. काकांबरोबर राहिलो भरपूर, तेव्हा कपड्याचं ज्ञान असल्यामुळे मला कपड्याचं फिनिशिंग, त्याची क्वालिटी वगैरे हे ज्ञान असल्यामुळे मला ते कापड घेताना किंवा एवढं महाग कसं आणायचं, काय विकायचं, कसं विकायचं, ह्याचा काही कुठंही जरासं त्रास झालेला नाही. आणि तो कॉन्फिडन्स आला एकदम की क्वालिटी. असं नाही की पहिला सुरुवातीला मी काय एकदम मोठ्या प्रमाणात आणलं, 2-3 वेळा चुकलो, पण असं नाही की 100% परफेक्ट मध्ये झालो. आणि साईजेसचा रेशो खूप मोठा असायचा आमच्यात, म्हणजे एखादी वस्तू निवडली तर ते 6 साईज, 10 साईज किंवा 15 साईज अशामध्ये घ्यावं लागायचं. त्याला भांडवल खूप लागायचं, आणि फटकन बिल कधी 50,000 लाख रुपये झालं, आणि 50,000 लाख रुपये म्हणजे अरे बापरे, तो त्यावेळेचा खूप. हा, मग तो 50,000 लाख रुपये बिल एकदम फटकन झाल्यावर तिथं ते परत क्रेडिट पाहिजे, कॅश पेमेंट एवढं एकदम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते
जी मागच्या पार्श्वभूमी होती की नाही कापडाची, त्याच्यामुळं मला ते कपड्याचं नॉलेज, फिनिशिंग किंवा कुठला माल कशा पद्धतीचा आहे, हे असं जेव्हा बघत 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 गेलो ना, तर तिथून मग तो तुला ते ग्रीप पकडला. grip आणि पकडला. सुरुवातीला मला बार्गेनिंगचा प्रचंड म्हणजे प्रचंड त्रास झाला. बऱ्याचदा मला असे गिराईक सोडावे लागले बार्गेनिंगसाठी. पण कसं आहे, निदान जी क्वालिटी काय सगळ्यांपेक्षा वेगळी आहे ती करायसाठी तर मला सुरुवातीला काही गिराईक परत जायचे, काही संबंधासाठी सांभाळावं लागायचे. मग जेव्हा तो क्वालिटी कधीही बोलतेच, बरोबर. त्यात कॉम्प्रोमाइज नाही केली, ते कॉम्प्रोमाइज न केलेलं कुठं ना कुठं फिरून येत असते. मग ते येत गेलं आणि मी लोकल माल मग थोडस कमी करत गेलो. फिनिशिंग प्रोडक्ट्सवर जास्त लक्ष द्यायला लागलो. जसं की माझं सुरुवात दुकान केली, माझा उद्देश जो होता तो फक्त मेन्सवेअर करायचा होता, कारण मला रेडीमेड मेन्सवेअर मध्ये प्रचंड आवड होती. पण आता जी स्थिती आहे तर माझ्या लेडीजचं प्रचंड आवड कारण ते हात बसत गेला, बरोबर. डेव्हलप होत गेला. तर आता तेव्हा 200 आणि 300 रुपयाचा शर्ट म्हणजे खूप महागडा शर्ट होता. बरोबर. त्या काळी काहीतरी 500-400 असे शर्ट खरेदी केले मी आणि काकांनी मिळून. पूर्ण दुकान असं व्यापलेलं त्यानं. आम्हाला चेस्टलाईन नावाच्या एका ब्रँडनं खूप चांगली साथ दिली. काकांचा पण आवडता ब्रँड होता तो. आजपर्यंत तो आम्ही कायम ठेवलेला आहे. आणि मस्त त्यानं. आणि डोमेस्टिक ब्रँड्सवर आमचा पहिल्यापासून जरासं जास्त. एक अशी बाजू आहे बघ की डोमेस्टिक म्हणजे आपले स्थानिक आले किंवा महाराष्ट्रातले आले किंवा अगदी भारतातले म्हणलास तरी हरकत नाही. पण तेच जर इंटरनॅशनल ब्रँडवाले कोण घेतले तर मग परत त्यांचा शेअर आला, हे आला, ते आला. मी जरा म्हणजे थोडासा महाराष्ट्राच्या लोकांना चिकटून असतो, त्यामुळे जरासं त्यात असल्यामुळं मला जरा डोमेस्टिक ब्रँड्सवर जास्त. असं नाही की इंटरनॅशनल ब्रँड्स थोडेफार ठेवतो नाही असं, पण डोमेस्टिक ब्रँड्स मध्ये जे ग्रिप पकडत गेलो, मस्त. आणि गिरायकांची साथ हाय क्वालिटीचे. हा म्हणजे डोमेस्टिक ब्रँड्स म्हणजे हे काय असं कुठेही नाही. हीच लोक काही जणांना मोठ्या बल्क ऑर्डर्स पुरवणारे असतात, मग त्याचं ब्रँडेशन, ग्रेडेशन वगैरे होऊन असं बस. काही सप्लायर्स असतात, काही वेंडर्स असतात, काही जॉब ऑर्डर मेक करून देणारे असतात. असे चांगले ब्रँड जे की आपल्या त्या डोमेस्टिक ब्रँडचं आणि चांगल्या ब्रँडची कम्पॅरिझन जरी केली तर फार तफावत येणार नाही. आणि जो फील, सॅटिस्फॅक्शन वगैरे आहे तोच राहणार. आणि आता हे आहे की मला एक क्लॅरिटी आहे की मला अशा पद्धतीने विकायचं आहे, अशी स्ट्रॅटेजी करायची आहे. आणि त्यामुळं पण एकटं तर करू शकत नाही या गोष्टी. त्यामुळे कामगार पाहिजेत. बरोबर आहे. पण कामगारांना पण ट्रेन करणं हे पण खूपच क्रिटिकल आहे. मोठं दिव्य आहे. कारण तुला जे पाहिजे ते शब्द त्यांनी म्हटले पाहिजेत. बरोबर. हे मोठं दिव्य. हे कसं केलं? सगळ्यात मोठा म्हणजे मी आता डीबीएम मध्ये ह्याच्यावरच एक हे केलंय, म्हणजे काय म्हणतो आपण, थिसिस नाही, केस स्टडी केली. म्हणजे आता जगातले एवढे व्यवसाय आहेत आपल्या, म्हणजे राज्यातले असतील, गावातले असतील किंवा देशातले, कुठेही असं नाही की हा प्रॉब्लेम नाही आहे. तो बरोबर मूळ मध्यातच हात घातलाय सर. लेबर प्रॉब्लेम. कामगारांचं कसं आहे आता परत, आणि त्यावेळेचं कसं होतं, शिक्षण कमी शिकलेली, कोण काही कारणानं मागं राहिलेली, कोणाला शिक्षणात आवड नाही, कोणाचं कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी, कोण कशाने आलेलं. मग त्या काळी मी मुलं वगैरे अशी हेरत गेलो. आता काही वर्ष झाली मी लेडीज पण घ्यायला लागलोय, मुली पण घ्यायला लागलोय. पण त्यांना माझ्या बरोबर राहून, माझ्यासारखी ट्रीटमेंट देऊन, मी पण त्यांच्या सोबत काम करून त्यांना असा कधी फरक ठेवला नाही की माझ्या तेही माझे मालक आणि मी त्यांचा मालक. ही जेव्हा भावना सगळी निर्माण झाली, मग त्यावेळी मी म्हणजे अगदी तर नाही म्हटलं तरी माझ्याकडे आता एक 4-5 मुलं अशी आहेत की 10-10 वर्षापेक्षा जुनी. आता त्यांची तर मुलं झाली, परत मी त्यांना असं त्यांच्या ह्याच्या गोष्टीत आहे, जे ना त्यांनी 10वी, 11वी, 12वी सोडलेली किंवा 10वी, 12वी किंवा डिग्री पर्यंतची शिकले. काही मुलं दुकानचं काम करत करत शिकले, काही मुलं डिग्री करायचं म्हणून शिकले, काही मुलं घरच्यांचा अट्टाहास होता म्हणून शिकले.
अशा पद्धतीनं ते करत होत गेला. गेलं. कोण त्यावेळेला थोडेसे पार्ट टाइम करायचे, मग शिक्षण करत करत करायचे. मग ते कसं कोणाचा वेळ कसा येईल आणि त्याचा तो विनियोग कसा करून घ्यायचा. आता सगळेच कामगार एकसारखे असणार तर नाही. नाहीये, बरोबर. हा, ते त्या पद्धतीनं कोणाचं कौशल्य कुठं वापरायचं, कोणाला कुठं पुढे घ्यायचं, कोण लेडीज आहे, जेंट्स आहे. तर कसं होतं, तुला माहिती आहे ते फक्त माझं जेंट्स सेक्शनच माहिती आहे, बरोबर. शर्ट. ऍक्च्युली माझं बॉर्न बेबी पासनं अगदी पट्ट्याच्या पायजमापर्यंत, प्लेन पायजमापर्यंत असं सगळं मी ठेवलंय. आणि माझं मी नेहमी हे एक ब्रीद वाक्य बोलायचं, जन्मल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत, आतल्यापासून बाहेरपर्यंत सगळे कपडे मिळतील, त्यात कोणीही राहता कामा नये. अगदी जन्मलेल्या बाळाचं दुपटं लंगोट असू दे, मोठ्या माणसाचा पायजमा, लेंगा, कुर्ता पायजमा, शेरवानी, ब्लेझर, काही असू दे. बरोबर. अगदी टोप्यांमध्ये सुद्धा नाही म्हणलं तर माझ्याकडे 10-12 प्रकार आहेत आता. हे असं करत 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 सगळं जमत गेलं. असे काही झटकन असं आठवणारे काही अनुभव आहेत का, की अरे याच्यातून मला शिकायला पण मिळालं, आणि याच्याशी एक असे काका होते आणि त्याला मला बार्गेनिंग करताना खूपच खरंच म्हणजे त्यांना करायचं होतं, पण त्यांना मला गिराईक सोडायचं नव्हतं कारण त्यांचे रिलेशन होते. पण मला माझं पण ताटा ठेवायचं होतं की हा नाही बाबा ह्याच्या खालती मी येणार नाही. असे काही आहेत का किस्से? अरे बरेच किस्से आहेत, बरेच किस्से. आता जुने गिराईक त्या दुकानचे यायचे म्हणलं ते तिकडचं वर्चस्व ठेवूनच असणार. आता ह्या स्टेजला बोलताना कसं काय वाटतच नाही ना ते. त्यावेळी कसं व्हायचं, लगेच मग त्यांनी फोन लाव, तिथनं लँडलाईन असायचं, फोन लाव, काकांशी बोल. मग ते काकांचा दरारा, वडिलांचा दरारा, मग ते बोलला. मग ते बोलल्यानंतर जसं म्हणतील तसं ते करावंच लागायचं, कारण आपला स्टार्टअप होता तो, सुरुवात होती. फोन करायचा, अहो इकडे आलोय आणि हा सांगायलाय, ठीक आहे द्या त्याच्याकडे फोन. हा, मग अगदी तसंच मग ते बोलावंच लागायचं, ऐकावंच लागायचं. मग त्यावेळी आपलं काही चालत नाही. कधी कधी असं पण व्हायचं, अरे बघ ते काय म्हणतात बघ, जरा सांभाळून घे. ते कधी तर बरं पडायचं, सांभाळून घे म्हणजे बरं पडायचं. मग ते कालांतरानं कसं व्हायला लागलं की माहित व्हायला लागलं की काय व्हायला लागलं. त्याच्यावरनं कधी कधी खटके पण व्हायचे, कारण काय व्हायचं असेल की अरे मी यांना पाठवतो, तू यांना असं केलास, काका बोलणार, वडील बोलणार, की मग आणि काय तर होणार इकडे तिकडे. असं ते तो म्हणजे जरासं हे व्हायचं, कधी अपसेट व्हायचो कधी कधी. आता ते खरं आपल्याला उभा राहायचं आहे, आणि कसं आहे चालायचं तर काहीच नाही, तो काळ होता. आता सगळं चालतंय, एवढ्याशा मुलापासून सगळ्याच हा मग बरोबर असं चालतंय. आता कुठं, आमच्या काळात ते काय असं नव्हतं, मान वरती करून बोलणे नाही, जास्त नाही. म्हणजे आता आपण अगदी जन्मलेल्या पोराला सुद्धा त्याच्या कलरची चॉईस विचारतो. बरोबर. कारण माझ्याकडे येणारे कस्टमर व्हिडिओ कॉल कर, मग ते पोरग कुठला हात लावल ते घ्यायचं, असं तसं. मग आता सोपं वाटतंय का आता, म्हणजे तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ हा खरंच तू मोठा काळ बघितलायस? तसे मी म्हणजे 4 तप वेगवेगळे बघितले. सुरुवातीचा मी लहान वयात जो होतो की नाही, तेव्हा तिकडून इकडं म्हणजे भाऊकी किंवा वडिलांकडनं आलेली गोष्टी, मग त्यातलं ते क्लॅशेस आणि त्यातनं आपल्याला वाटणीला आलेली गोष्ट ते बघितलंय. हा, मग परत त्या ज्ञानदीप मध्ये म्हणजे एवढी पडकी जागा होती की काय तिथं काही उभारलेलं नव्हतं. आता जी बिल्डिंग दिसते एकदम मस्त छान उभारलेली टुमदार, काही नव्हतं. एक छोटं होतं, एक खोलीवरनं दुसरीवरनं तिसरी, मग दुसरा मजला, असे करत करत करत. अर्थात हे मला त्यातलं फार माहिती नाही, पण ऐकून माहिती आहे. बरोबर. म्हणजे मी 80 नंतर असल्यामुळं अगोदर 73चे 7-8 वर्ष जे आहेत सगळं ऐकून माहितीये की खूप त्रास दिला. महापालिकेचा काळ होता, मग ते आजोबांचं इकडचं तिकडचं असं ते. मग त्यानंतर मग ती पहिली 10 वर्ष बरोबर एक तप झाला. त्याच्यानंतर हा अगदी जिकिरीचा काळ, बरोबर, आपलं बालपण प्लस हे, बरोबर. नंतर मग शिक्षणाचा आणि परत आपल्या कामाचा काळ, त्यात आणि मग तो सेटल होण्याचा काळ, बरोबर. आणि 93 नंतर जेव्हा एक्सटेन्शन झालं आमचं, म्हणजे पूर्वी एक छोटीशी बिल्डिंग होती तेवढीच, आणि त्याच्यानंतर बाजूची दीपलक्ष्मी बिल्डिंग, ती जी एक्स्ट्रा जागा मिळाली, तिथे आपण शूटिंग शटिंगचं सेपरेट डिपार्टमेंट केलं आणि साडीचं सेपरेट डिपार्टमेंट, जागा थोडीशी व्यवस्थित मिळाली. आणि 93 नंतर ते 2003 पर्यंत, म्हणजे मी 2003 ला तिकडे गेलो, रेडीमेड दुकान ज्ञानदीप कलेक्शन नावानं चालू केलं. तिकडं जे गेलो ते तो का
93 पासून ते 2000 तो मात्र जबरदस्त मेहनत केली, हे केली. बरोबर. शिकत सगळं काम करायचो. पूर्ण सीझन मध्ये कधी जागरण फुल नाईट काम करत होतो मी. आणि मग 2003 नंतर हा म्हणजे कसं झालंय की आपण अगदी कुंभाराचं मडकं तयार करतो, जाऊन सुलाखन. माती जाऊन गोळा करून आणण्यापासून काय असा प्रकार झाला. बरोबर. माती आणणे, ती बारीक करणे, ती चाळणे, परत त्यातली चाळून घेऊन मऊ काढणे, परत त्याचं व्यवस्थित पाण्यात परत चिखल. तसं जो पहिले 10 वर्ष ह्यांच्यात सगळं राहून बघायचं, बरोबर. नंतरचा 10 वर्ष वडिलांचा काकांचा काळ तो सगळा बघायचा, त्यात बालपण आपलं. त्यानंतर शिक्षण प्लस हे सगळं बरोबर. असं करा. आणि बाकी ते ग्रहक्लेश ह्या त्या गोष्टी त्या सगळं बघत आल्यामुळं काय झालंय, 40 वर्ष गेली त्यात. बरोबर. 4 तप गेल्यासारखीच आहे. बरोबर. त्यामुळं बारीक सारीक बारकावे, मग ते छोट्या मुलांचं काम असू दे, म्हाताऱ्यांचं काम असू दे, काका लोकांचं असू दे, वडिलांचं काम, मुलांचं असू दे, बारकावे माहीत झाल्यामुळं मला नंतर म्हणजे त्या दुकानात इतका काही फारसा त्रास झाला नाही. त्रास जो काय होतोय की नाही तो स्टँडिंगचा, म्हणजे उभारून सगळं काम करावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या व्यवसायात, कपड्याच्या व्यवसायात आणि रेडीमेड तेही कापडच, ह्याच्यात जो संयम लागतोय की नाही हा कुठल्याही व्यवसायात तुला मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा. प्रचंड संयम लागतो, प्रचंड. बर असं नाही ना, आता फॉर एक्झाम्पल तू आलास, तुझा भाऊ आला, तुझी बहीण आली, आई वडील, तुम्ही सगळेजण 5 माणसं एकाच पीसवर तुम्ही एकमत फाल सहजासहजी. बरं तुला 500 रुपयाचं पसंत पडलं, वडील काय म्हणणार, वैब्या 300 आहे काय घेतलंस, दादानं घेतलाय की नाही. मग बरोबर. आता ते तसं बोलल्यावर काय करणार तू. संपलं. बरोबर. तिथं मी काय करायचं, मी वैभवचं ऐकायचं का वैभवच्या भावाचं ऐकायचं, वडिलांचं ऐकायचं, असे सगळे गिऱ्हाईक हाताळायला लागतात. आणि असं करून सगळ्यांचं एकमत करून तुला जे पाहिजे ते पण परत बिल करताना आणि 550ची जिगजिग असते ती आणि वेगळीच. अर्थात आता हे मी म्हणजे कसं झालं, नंतर चांगला माल ठेवायल्यामुळं बार्गेनिंग हा फारसा आमचा मुद्दा नव्हता. त्या दुकानचाही नाही त्या दुकानचाही. बरोबर. बार्गेनिंग किंवा देणं घेणं, मागामागी करणं वगैरे हा काय प्रकार. पण आता असं एक झालं की तुझे जे कस्टमर्स होते हे सगळे तरुण मेनली होते त्यावेळी, की बाबा कॉलेज गोईंग सगळे पोरं होती. आणि त्यानंतर त्यावेळी भरपूर खरेदी करायचे आणि त्यानंतर नोकरीसाठी ते सगळे बाहेर जायचे. होय. त्यामुळे परत तुझ्यासाठी चॅलेंज वेगळं असायचं की परत नवीन कस्टमर. नाही तसं नाही, म्हणजे माझे सर्कलच फक्त नाही, कसं होतं व्यावसायिक पार्श्वभूमी होती आपली, त्यामुळे तोच फक्त कॅटेगरी हायलाइट झाली नाही माझी, सगळ्या पद्धतीच गिऱ्हाईक. त्यामुळे जर म्हणजे मुळात माझं काय अट्टाहास होता की जेंट्सवेअरच फक्त, म्हणजे जेंट्सवेअर पॅन्ट शर्ट किंवा हे वगैरे चालू करायचं. पण तसं न करता वडिलांनी वगैरे किंवा हा जो घरातल्यांनी मिळून, कुटुंबातल्या लोकांनी मिळून जो चर्चा करून काय नाही की फॅमिली शॉप टाकूया. फॅमिली शॉप टाकल्यामुळे काय झालं की मला की फक्त जेंट्सलाच फोकस करायला लागलं किंवा ऍडल्ट एज किंवा यंग एज किंवा मुलं असं काही झालंच नाही. ते सगळंच होत गेलं. मग आता बिझनेस करताना आता फॉर एक्झाम्पल ठीक आहे, तुला थोडीशी पार्श्वभूमी होती, त्यामुळे तू दोन्ही बाजूंना विचार करू शकतोस किंवा नसतं तर काय झालं असतं ही पार्श्वभूमी. तर त्याचा एक फायदा घेऊन जरा लोकांना कोणाला तरी खरं पहिल्यापासून आता आवड आहे आणि त्यांना माहिती आहे किंवा 4-5 ठिकाणून इकडून तिकडून आणू शकतो, पण त्यांची पार्श्वभूमी नाहीये, पण त्यांना ते करायचं आहे बिझनेस, कारण त्यांना मार्जिन दिसते. बरोबर. आवड तर आहेच, आवड शिवाय ह्या गोष्टी होणार नाही, पण मार्जिन त्यात एक कुठेतरी असतं पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इकडं, किंवा त्याचं मार्जिन पण खूप आहे रे. मग त्याचा अशा लोकांना काय हे सांगशील सल्ला. आणि दुसरी गोष्ट की व्हॉट्सअप मध्ये भरपूर आता स्टेटस वरती असतात बघ, ह्या साड्या त्या साड्या, इतकं ते असतं त्यांचं स्टेटस, मग तिथून पण लोक काही घेऊ शकतात, किंवा अमेझॉन आहे हे आहे, मग तिथून पण घेऊ शकतात. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता पहिला जो सब्जेक्ट सांगितला तो की नवीन लोकांना कसं हे करणार, तो एक घे. आणि अमेझॉन वगैरे ह्या ऑनलाईन ह्याच्यामुळं तरी सुद्धा तुझी खरेदी तू कसं टिकून ठेवण्यासाठी काय केलंस, काही वेगळं केलंस का, हे एक सांग. म्हणजे एक आताच्या
दोन्हीचं जरा रिलेशन किंवा संदर्भ असं लागला पाहिजे. असं लागला पाहिजे, किंवा जे काय असेल ते दोन्ही बद्दलचं तुझं मत आणि तुझं ऑब्झर्वेशन. तर कसं आहे सांगू का, शेवटी इथं माझी तपश्चर्या लागल्या, तुला मी सांगितलं 40 वर्षापूर्वी. बरोबर. तो कालांतरानुसार बदलणं ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली. पण मुळात वस्तू आपल्याला चांगलीच द्यायची आहे, प्रत्यक्ष घालायची, ती काय फिजिकली नुसतं असं फोटोत दाखवायची आणि मी केलं हे नाहीये, ती द्यायचीच आहे. व्यवहार हा पूर्ण करायचाच आहे. त्यामुळे तो क्वालिटी हा प्रश्न आलाच. बरं, जी पार्श्वभूमी नसलेल्या माणसांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडवल खूप लागतं. मोठा मुद्दा हा आहे, भांडवल खूप लागतं याला. पर त्यात टिकून राहायसाठी मिनिमम 3 वर्ष तरी स्ट्रगल करावं लागतं, मिनिमम 3. आता तो कसं त्याला हे देतोय, वेळ देतोय, त्याचं मिनिमम भांडवल काय म्हणू शकतोस तू? म्हणजे खूप म्हणजे काही सांगू शकतो? कुठला शिक्षण धरणार तू? फॅमिली, पूर्ण फॅमिली. लेडीज वेअर करायचं असेल, लेडीज वेअर म्हणलास तरी आता जर व्यवस्थित छान बुटीक मिनिमम तरी 200 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. बरोबर. 200 स्क्वेअर फूट फर्निचर आलं, परत 1-2 मॅन पॉवर आले. मी आता हे छोट्या बेसिसवर सांगतोय, अगदी 200 स्क्वेअर फूट. बरोबर. त्या प्रमाणात आपण ते मल्टिप्लाय करायचं. तो 200 स्क्वेअर फूटचा गाळा, हे तर रेंट. बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टी आल्या, परत त्या याला लागणारं फर्निचर, त्यानुसार त्याचे मॉडर्न असायला पाहिजे. मग मॉडर्न इक्विपमेंट सगळे लागणार. आजकाल आता तर बारकोड बिरकोड, आता माझं अजूनही बारकोड नाही आहे, पण बारकोड सारखंच मी सगळं मॅन्युअली करतोय. सगळं स्टॉक बिक अप टू डेट आहे, सगळं आहे. काही वर्षांना बारकोड करीन, जरा रिन्युएशन वगैरे झालं की बारकोड पण करीनच. मलाही अपग्रेड व्हावंच लागणार आहे. अपग्रेड आहे म्हणजे गोष्टी माहिती आहेत, फक्त ते अजून आचरणात आणलेले नाही आहेत, काही कारणाने इकडे तिकडे रिन्युएशन वगैरे करायचं आपल्याला आता. बरोबर. मग आता ते झालं, मग कलेक्शन आलं, कलेक्शन घेऊन घ्यायचे. मग असं करून एक ठोकताळे जर 200 स्क्वेअर फूटचं बुटीक जर करायचं असेल, तर तुझ्या अंदाजे किती खर्च? मिनिमम म्हणलं तर एक 20 लाख रुपये लागतात. मिनिमम 20 लाख रुपये. कारण जागेच्या जर किमती आता मिरज सारख्या ठिकाणी म्हणलास तर 10 लाख रुपयाला तेवढा, 10 ते 15 लाख रुपयाला 100 ते 200 स्क्वेअर फूट गाळा. बरोबर. तसं 20 लाख म्हणजे ते कमीच आहे, जरा जास्तच लागतं रेंटनं असं म्हटलं तर. रेंट म्हणू शकतो. रेंटनं म्हटलं तर 10,000च्या आसपास, 15,000च्या आसपास, मिरजेच्या हिशोबात बोलावलं. बरोबर. मिरजच्या हिशोबात. तर ते झालं स्टॉक. बरोबर. फर्निचर एक 5 लाख रुपये, स्टॉक एक 5-10 लाख रुपये. बरोबर. म्हणजे तेवढं 2 स्टाफ आणि आलं, परत समजा एसी, डिस्प्ले, काचचं फर्निचर आणि पीसी आला त्यात. परत स्टॅच्यू खूप महाग आहेत, मॅनिक्विन्स जे लागतात आपल्याला, जे प्रेझेंटेशन करायला लागतात ते. 20-25 लाखाचं. 20 लाख मी एकदम मिनिमम सांगितलं, कट टू कट, म्हणजे वरतीच जाणार आहे. बर, आणि मी हे जे काय बोलतोय हे सस्टेनेबल सांगालोय, म्हणजे 3 वर्ष तू टिकायलाच पाहिजे, असं नाही. आता हे बघ, आजकाल आपण एवढे व्यवसाय बघतोय की 6 महिने, वर्षभर करतात, सगळं पॅकअप करायचं, सगळं डिस्टर्ब करायचं, अशा पद्धतीनं. म्हणजे मी तर त्या विचाराचं नाही. बरोबर. कारण तो बॅकअप पेशन्स मधनं आलेला आहे मी. पेशन्स मधनं, तपश्चर्या, सगळ्या अशा गोष्टी असल्यामुळं प्रत्येकानं कुठलाही बिझनेस करायचा तर या गोष्टी करायलाच पाहिजे. कारण अनेक गोष्ट आहे बघ, समजा मला माझे वडील कॅपिटल पुरणार आहेत, भांडवल पुरवणार आहे, त्यांनी 10-15 लाख पुरवले, किंवा माझा भाऊ पुरवणार असेल, किंवा माझे काका, किंवा मी लोन काढून जर हे करणार असेल, तर हे सगळं अप टू डेट करताना, परत 4 पैसे घरी घेऊन जाताना हे सगळं जमलं पाहिजे. बरोबर. आणि आता आजकाल जे खर्च म्हणजे खूपच आहे, इट्स नॉट अ जोक. राईट. सगळ्याच गोष्टी. म्हणजे थोडक्यात काय की ऑब्व्हियसली अपग्रेडेड राहणं गरजेचं आहे. त्यानं जरी बिझनेस चालू करायचा आहे तर त्याच्यामध्ये मेन असं आहे की सस्टेनेबल बिझनेसचाच विचार करणं गरजेचं आहे. 18 महिने ते 36 महिने हा अतिशय तुमच्या हा म्हणतात ना पिरियड, का प्रोबेशन पिरियड, तसा शर्तीचा काळ असतो तो, अतिशय शर्तीचा काळ. कसल्याही प्रकारचा माणूस येऊ शकतो तिथं, कसल्याही प्रकारची लेडीज येऊ शकतं, काही होऊ शकतं. या सगळ्याच गोष्टी आहेत, चढ उतार. बरं, समजा असं पण आहे, मी खरेदी केलो आणि तो प्रोडक्ट नाहीच चालला, आउट ऑफ फॅशन आहे,
किंवा रिप्लेसमेंट साठी आला असेल, हा ते पण आहे. सगळ्या गोष्टी आहेत. हा, पण प्रत्येक माल तुम्ही मग बघून घेता का? हो, आता माझ्या वेळेचा जो कसं होतं की प्रत्यक्ष जायची आणि ती सवय लागलेली आहे प्रत्यक्ष जाऊन मार्केटला बघून. मला तसं म्हणजे व्हॉट्सअपवरनं किंवा सोशल मीडियावरनं फारसं समाधान वाटत नाही त्यात. त्याचं एक म्हणजे पार्श्व आणि गोष्ट सांगतो, म्हणजे तो आता जो एक 10 वर्षात जे डेव्हलप झालेलं जे मार्केटिंग आहे ते प्युअरली प्रोफेशनल झालंय. गिव्ह अँड टेक हा बिझनेस झाला फक्त. म्हणजे वैभवने एक फोटो टाकलाय आणि तो मी आवडला, अरे तो कसा दिसतो, फिनिशिंग मध्ये आहे का नाही, प्रॉपर आहे का नाही, कापड चांगला आहे का नाही, त्याचं मला चांगला दिसेल का नाही, ते काहीच करू शकत नाही. फोटोवरनं तू काय जज करणार? नाही, पण कसं असतं की फोटो बघितला, आवडला हा, फोटो, मग तिथं एक आहे चांगली गोष्ट की बार्गेनिंग होत नाही. होय ते डायरेक्ट जेवढं आहे तेवढ्यालाच होय दिलं जातं. मग हे येतं, मग प्रोडक्ट तो येतो घरी. घरी आल्यानंतर बघितलं तर जर तो कलर मॅच झाला नसेल किंवा जे पाहिजे नसेल परत रिटर्न घेतात. हे पण पॉलिसी आहे. हो, हा झाला प्रोफेशनल भाग. बरोबर. आता तुला मी एक सांगतो, कुठलाही व्यवसाय, आता तू पण काय फार असं रिसेंट काळातला नाहीस किंवा मी पण फार असं रिसेंट काळातला नाही. आपल्या वेळेला कुठलेही व्यवसाय हे आपले लागेबांधे किंवा रिलेशनशिप मार्केटिंग किंवा संबंधांवर जोडलेले असायचे. बरोबर. ते आज आपल्यालाही अजून त्याचा ओलावा काही नाही काही प्रमाणात तरी शिल्लक आहे. जसं की तू आज पुण्यात अगदी व्यवस्थित स्थायिक आहेत, पण आज तू हे पॉडकास्ट जे काय करतोयस कशासाठी करतोयस? बरोबर. कुठेतरी एक आणि मग त्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुला मीच का दिसलो? मिरजेत मी एकटा बरोबर, म्हणजे माझ्याबद्दलचा असलेला ओलावा आहे, ओढ आहे, हक्क वाटतो. हा, आणि जसं तुझं हे रिलेशन आहे, तू जेव्हा माझ्या दुकानात ऍज अ ग्राहक म्हणून येतोस, तू माझ्याकडून 500 रुपयाची वस्तू घेतलास, 1000 रुपयाची वस्तू घेतलास, 5-25 कमी मी केले, 25 कमी तू केलास आणि मला एक एक्स अमाऊंट दिलास, तर तुला त्याचं वाईट किंवा डोक्यात काहीच राहत नाही. हेच जर तू आता व्हॉट्सअप मार्केटिंग असू दे किंवा आपले जे साईट्स आहेत की फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा जे 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 अशा भरपूर स्कीम्स टाकून करतात त्यांना, ह्यात तू काय करणार आहेस? मला पहिला जेव्हा कुठलाही तू ऑनलाईन शॉपिंग करतोयस किंवा अशा पद्धतीनं तू शॉपिंग करतोय, ज्याला तू कधी पाहिलं नाहीस, बघितलं नाहीस, त्याचं वस्तू हाताने टच केले नाहीस, त्याच्याबद्दल पहिला म्हणजे असं आपलं मत काय असते? आपण कुठं फसतोय का, हे असंच येईल का? बरोबर. बरं, ही शंका माझ्यावर व्यवहार करताना राहते का तुझी? नाही राहत, कारण बघतोय ना ऍक्च्युअली तो जे पार्श्वभूमी आहे ना 30-40 वर्षाची, तेच त्याचा तो रिझल्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय की कन्सिस्टन्सी ठेवली आपण क्वालिटी ठेवली, तरी कितीही ऑनलाईन मार्केट्स येऊ देत, कितीही तुमचे हे येऊ देत, तरी जे काय क्रेडिबिलिटी आपण कमवणार आहे त्याच्यामुळे हा बिझनेस काय ठप्प होणार नाहीये, त्याचा काही फरक पडणार नाहीये. हे बघ, आणि एक गोष्ट सांगू का, ते व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा असं जे ऑनलाईन मार्केटिंग करतात, ते काय असं कागदानं चिकटून थोडी देतात, नाही. बरोबर. आता मी समजा व्हॉट्सअप बिझनेस मी करतोय, मी कुठल्या तरी वेंडरला सांगणार बरोबर की असा असा एक अमाऊंट, हा पीस दे मला, बरोबर, तो बनवून देणार, व्यवस्थित पॅकिंग करून देणार किंवा काय करून, म्हणजे तो त्याच्या माग जे आम्ही अगोदर करतो त्याचं तुम्ही फक्त पॅकिंग रॅपिंग करून मार्केटिंग करताय आणि काय करताय वेगळं? बरोबर. स्वतंत्र काय डेव्हलप करत नाहीच. आम्ही स्वतः महाग होईल. नाही, असं महाग होईल, स्वस्त होईल किंवा कुठनं घेईल, काय प्रमाणात देतात हे तुला फोटोवरनं कळतच नाही, क्वालिटी काय कळतच नाही, क्वालिटी फिनिशिंग म्हणजे हे कळतच नाही. मार्केटिंगसाठी ते खूप चांगलं आहे की बाबा मी आज वैभवला इथं बसून पुण्यातनं बोलवू शकतो किंवा म्हणजे ह्याच्यात पार्श्वभूमी काही नसताना सुद्धा हा बिझनेस करता येतो, असं पण आहे ना. होय, आणि याच्यात भांडवल गुंतवणूक काही नाहीये, हा एक कुठेतरी फायदा. पण पीस आता तुम्ही पण गॅरंटी देतात नाही, म्हणजे तोंडावर तुम्ही पडू शकता डायरेक्ट. अगदी तसं. आता समज फॉर एक्झाम्पल तू म्हटलास तसं, पीस बघितला, मी मागवला, घेतला, मला आवडला नाही, मला फिटिंग बसला नाही, परत दिलं, तो व्यवहार पूर्ण झाला नाही, ड्रॉबॅकच ना तो. पैसे म्हणजे तुझे गेले, तू जे काय वेळ घालवलास, त्यानं वेळ घालवला, कुरिअरवाल्याने वेळ घालवला, हा सगळा वेळ 2-3 दिवस तर जातात. बरोबर. माझ्या बाबतीत होते नाही होत, आवडला नाही तर दुसरं ऑप्शन तिथल्या इथं आहे. अगदीच तू गेलास, घरी गेलास 5 मिनिटाच्या अंतरावर, अर्धा तासाच्या अंतरावर, 1 तास, सकाळचं संध्याकाळी आलास,
बदलून घेऊन गेला. बरोबर व्यवहार पूर्ण तर होणार आहे ना. बरोबर. हा व्यवहार पूर्ण होईल याची शाश्वतीच नाहीये. म्हणजे नुसतं खेळतच बसायला पाहिजे आपल्याला व्हॉट्सअप लगेच कंप्लेंट करा, हे करा, या गोष्टी आहेत. बर, समजा काही खराब झालं त्यात काय, हा मुद्दा आहेच की परत. बरोबर. मग अजून काय सांगशील की नवीन आता हे झालं म्हणजे प्रत्येकानं चोखंदळपणे राहिलंच पाहिजे, पण ओळख आणि हे म्हणजे हा जो कापडाचा बिझनेस आहे याच्यामध्ये खरंच टेक्स्चर किंवा जो काय फील घेऊन आपण जे घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला व्यवहार म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये सक्सेसफुल त्या रिलेशनमुळे वगैरे होतो. आता कसं झालंय की त्या आमच्या अगोदरच्या काळाचा आणि आताच्या काळाचा रिलेशन जर करायचं झालं तर सगळ्यांना फास्ट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. म्हणून रेडीमेडला एवढा क्रेज आलेला, जबरदस्त क्रेज आलेला. 2015 पासून प्रचंड क्रेज आलेला आहे. आणि ब्रँडेड प्रोडक्ट्स, फिनिश प्रोडक्ट्स ह्या सगळ्यांची माहिती व्यवस्थित झालेली आहे. लोक छान वापरतात, आता घेतात. पण ते जो आहे तो जो क्रेज आहे आणि त्यांनी म्हणतात मग जर तुम्हाला एवढे पैसे द्यायचे आहेत मग आम्ही ह्याला का द्यायचे नाही, त्याला का द्यायचे नाही, असं काय द्यायचं नाही. आता हिथं परत आणि ब्रँडचा आणि आमचा विषय येतोय. बरोबर. मग परत आणि मग आमची विश्वासार्हता आली तिथं, अरे यांच्याकडे आहे हे व्यवस्थित असणार, तिथे येऊन परत कुठेतरी ते सस्टेन होत. खरंच म्हणजे लोकांनी ठीक आहे ऑनलाईन मार्केटिंग करावं, ऑनलाईन कपडे पण घ्यावेत असं नाहीये की घेऊ नयेत, ते काय आता ट्रेंड आहेच. पण जसं त्यांनी सांगितलं की श्युरिटी पाहिजे. श्युरिटी ही खूप महत्वाची आहे. तो व्यवहार पूर्ण होतो का हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये ओळख असेल तर आपल्याला माहिती असतं की हा ह्याच्याकडे जो माल किंवा जो काही कपडे येणार आहेत ते प्रॉपर त्या क्वालिटीचेच आणणार आहेत तो. त्यामुळं दोन्ही बाजू आहेत. त्यांनी सांगितलं की दोन्ही करू शकता तुम्ही. पण रेडीमेड जाता तर त्यांनी सांगितलं की रेडीमेड कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यात खरंच खूप चांगले स्कोप आहे. आणि कारण लोक त्याच्याकडे वळलेली आहेत. आणि आता म्हणजे 100 असे नाहीये, 500, 600, 800 पर्यंत पण लोक घ्यायला मागं पुढं बघत नाही. आता व्यवस्थित काळ बघितला तर 2,000, 3,000 पर्यंत घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. त्यामुळे बिझनेस करताना हार्डल्स आहेत का, तर हार्डल्स नक्की आहेत. त्याची तुम्ही जबाबदारी घेऊन त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही करू शकता. फंड जास्त लागणार आहे या सगळ्यासाठी, कारण स्टॉक लागतो, बरोबर आहे. तर त्यामुळं या पण गोष्टी आहेत. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे रेडीमेड गारमेंट्सला स्कोप आहे. त्यामुळे कोणाला इंटरेस्टेड असाल तर तुम्ही करू शकता. तर मस्त अशी गप्पा झाल्या राजेश, म्हणजे मन मोकळ्या अशा गप्पा मारल्या आपण. ओव्हरऑल त्याच्यातून लोकांना पण त्यातून एक इन्फॉर्मेशन मिळाली की कसं करू शकतो, काय हर्डल्स असतात. नवीन असं नाहीये की सोपं नाहीये ते की लगेच केलं आणि झालं. हे रिलेशन डेव्हलपमेंट हे मेन ह्याच्यामध्ये गमक आपण म्हणू शकतो. मगाशी बोलता बोलता मला हे सांगायचं राहिलं आणि ते सांगायची मला खूप इच्छा आहे की आता आपण जे ऑनलाईन मार्केटिंग करतो, आता म्हणजे तुम्हाला पहिला एक क्लिअर करतो की आमचा ऑनलाईन मार्केट आणि प्लस ट्रेडिशनल मार्केटिंग हा मुद्दा बिलकुल नाही आहे. हे बोलता बोलता ओघान आलेला आहे म्हणून फक्त बोलतोय की ऑनलाईन मार्केटिंग मध्ये कसं आहे की हा पीस वैभव विकतोय आणि हा पीस हा राजेश घेतोय, ह्या दोघांनाही माहित नसते. तर आज कसं झालंय, सगळी जण कामाच्या निमित्ताने इतकी व्यस्त आहेत की काय बोलायचं काम नाही, कोणालाही वेळ नाही. अगदी त्यांनी म्हणजे स्वतःच्या मुलांना सुद्धा वेळ देताना सुद्धा मोजून मापून दिला जातोय. पण ह्या निमित्तानं मला असं वाटतं की ऑनलाईन मार्केटिंग केलं तर तुम्ही कुणाचा फायदा करता, काय करता किंवा कसं करता, ह्याची आपल्याला काहीच माहिती नसते. हे आतनं कोणा बाबा आपल्या वैभवला पैसे मिळाल्यात का, आपल्या राजेशला मिळाल्यात का, XYZ जो आमचा पॉडकास्ट करतोय अशोक गवळी त्याला काही मिळते, हे आपल्याला काही कल्पना नाही. पण मला सांगायचं काय की आज वैभव पुण्यात आलाय, मिरजेत आल्यानंतर त्याला माझी आठवण येते. माझी आठवण म्हणजे दीप कलेक्शन कपड्याचं दुकान. तर चला आपल्याला काहीतरी घ्यायचंय तिथं. मग तो आला, तिथं भेटला, त्यानं पैसे दिले, वस्तू घेतली, हा झाला व्यवहार. पण 4 शब्द बाबा काय कसं चाललंय, काय चाललंय, सगळं व्यवस्थित, हे जो जिव्हाळा ओलाव्याचा जो गोष्ट आहे
हे ऑनलाईन मार्केटिंग किंवा असं देऊन कुठेही होत नाही. अगदी तुम्ही फार म्हणजे आता तुम्हाला माहिती असणार पीएनजी, कोणाला माहित नाही असं नाही, पीएनजी म्हणलं की सगळ्यांना कळते. तसंच त्यांच्यासाठी मिरजेतलं दीप कलेक्शन झालेलं आहे. कलेक्शन झालेलं आहे. दीप खरंय. कलेक्शन म्हणल्यावर लगेच ओळखतात राजेश गुजर. आता पीएनजी मध्ये सुद्धा पीएनजी वाल्यांचं ऑनलाईन पण चालतंय. आता फार त्यांच्या ब्रांचेस झाल्यात, अगदी फार म्हणजे बाहेरच्या देशात सिंगापूर बरोबर. इकडे तिकडे वगैरे केलेत त्यांनी. पण आजही त्यांच्या दुकानातल्या कुठल्याही ब्रांचेस मध्ये गेल्यानंतर जे आपलं बोलणं होतंय, सांगलीच्या प्रमुख ब्रांचेस मध्ये गेल्यावर कसं होतंय तसंच आमचंही आहे. हा. की ज्ञानदीप आता वैभव हा मग पुण्यात स्थायिक झाला, मस्त काका काकू वगैरे येतात, हे नाही येतात, किंवा ह्याच्या निमित्तानं ह्याच्या संदर्भातली माणसं जी येतात आमच्याकडं ह्या कारणानं, आज यांची मुलं असतात, यांना मुलं झाली, आता मुलगी आहे, मुलगीचा ड्रेस घ्यायला आली. मग ते जे काय होतंय हे ऑनलाईन मार्केटिंग मध्ये काही कितीही पैसे दिले तर मिळू शकत नाही. म्हणजे आता पॉडकास्टचा आपण जर शेवट करत असू तर ह्याच्यामध्ये जाता जाता त्यानं काय सांगितलंय की ही तपश्चर्या आहे, हे आहेच, पण एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बरोबर एक रिलेशन डेव्हलपमेंट हे केलं तरच ह्याच्यामध्ये खरं तर सस्टेनेबिलिटी होऊ शकते. रिलेशन डेव्हलप म्हणजे कसं मला म्हणायचं की आता ह्या माणसाकडे मी का खरेदी करतोय, विश्वास, पण समाधानानं. समाधानानं. म्हणजे आज आपण कुठेही कुठलीही कशीही वस्तू, 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, साधा अगदी झाडू असू देत, किंवा आणखी काय असे कुठले किराणा मालाचं दुकान असू दे, आपण त्याच माणसाकडे का जातो? ठीक आहे, आपल्या माणसाला. आणि दुसरा एक त्याच्यात परमार्थाचा भाग असतो की आपण आपल्या माणसाला सपोर्ट सपोर्ट करतो. बरोबर. किंवा त्या निमित्तानं त्याला आर्थिक बाजू असेल किंवा काहीतरी त्याचं हे असेल, हा एक फार मुद्दा. आणि ह्या गोष्टींचा आता खूप लोप होत चाललाय. मात्र बरोबर. सगळ्यांचं खूप कमर्शियल ऍटिट्यूड झालंय. अगदी सरपणाचं मटेरियल सुद्धा अगदी पैसे टाकून मिळेल. पूर्वी ते सगळे गोळा करून आणत होते, आता ते सुद्धा होत चाललंय. मी थोडस पूर्वी बद्दल बोलतोय, कारण का मी त्या काळात आलेलो आहे आणि 4 वेगवेगळ्या स्टेजेस मधून आल्यामुळे मी बोलतोय. पण मला वाटतं की त्याचा संदर्भ असा म्हणजे अगदी प्रॅक्टिकली जरी विचार केला, कसं आता बऱ्याच ठिकाणी आपण रील्स मध्ये बघतो, हे बघतो, ते पॉडकास्ट मध्ये बघतो, कोण अध्यात्मावर बोलतोय, कोण सायन्सवर बोलतोय, कोण आणि कशावर बोलतोय वगैरे, सायकोलॉजीवर बोलतोय. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी ते विज्ञानाचं रिलेशन किंवा आपल्या ज्योतिषशास्त्राचं रिलेशन किंवा आणि कुठल्या गोष्टींचं रिलेशन जसं व्यवस्थित सांगतात की त्याच्यामुळे ते होतंय, हे होतंय. आता ग्रहण, पूर्वी ग्रहणाचं वेगळं व्हायचं, की ग्रहण का पाहायचा, कशासाठी पाहायचं, तर त्याचं इव्होल्युशन असतंय ते. मग तसंच हे पण आहे की आपण आपल्या माणसाला, पूर्वीच्या माणसाला, भले तुम्हाला मी जुना वाटू दे, तर पुरोगामी विचाराचं वाटू दे, नो डाऊट आत्ताच सगळं छान आहे, मस्त आहे, पण पूर्ण कमर्शियलायझेशन आहे. आणि आता काळाची गरज आहे. आज सांगा म्हणजे घरातली, आता समजा आज वैभव पुण्यात आहे आणि त्याचे आई वडील इथं मिरजमध्येच राहतात आणि त्यांना काही लागलं आणि त्यांनी मला पहिला हक्कानं फोन केला, मी हे आनंदानं करणार, पण हेच मोठ्या शहरात शक्य आहे का? नाही होत. आहे शक्य नाही होत. सहजासहजी कशासाठी मी 100 रुपयासाठी जाऊ? पहिलं वाक्य हेच असते. आणि तेच मी काय करणार, ते करून वैभवच्या आई वडील सांगितलेत, पहिला जा, एवढं काम करू नये. बरोबर. त्यांना हे पाहिजे, अडचण आहे, त्यांचं वय झालंय, त्यांना हलता येत नाही, बीपी शुगर XYZ काय असेल ते असेल. आणि तो वैभव पण ज्याला, जेव्हा वैभवला कळेल तेव्हा तो म्हणेल, अरे बरं झालं मी नव्हतो तर पण तू केलंस. हा, ही संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे. ती कुठेतरी आपल्याला अटॅच करणं, म्हणजे कापडाच्या आपण बिझनेस मधून ह्या पण गोष्टी सगळ्या डिस्कस केल्या, तर नक्कीच हा पॉडकास्ट बघून तुम्हाला खूप फायदा होणारच आहे निश्चित. तर त्याच्यातल्या काय काय गोष्टी ज्या आहेत त्या ग्लिम्स तुम्ही चेक करून त्याचा उपभोग तुम्ही पुढच्या म्हणजे बिझनेससाठी वगैरे त्याचा फायदा करून घ्यायला याची नक्कीच अपेक्षा आहे. तर धन्यवाद, छान गप्पा झाल्या. आणि एक म्हणजे आता असू दे, कन्क्लुजन आहे पण बोलतोच. आता आपण काही पण काम करून घेताना कुठेही, आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण पैसे मोजायला तयार असतोय. बरोबर. मग जर पैसेच मोजायचे आहेत तर आपल्या माणसाला पैसे नाही दिलेले काय वाईट आहे? बरोबर. हा एक माझा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याच माणसाला पैसे दे, भले 50 दे, 100 दे, 1000 जाऊ. बरोबर. ह्या माध्यमातून ते आपण आपल्या माणसाला सपोर्ट केलं तर काय वाईट आहे? नक्कीच. हा, नक्कीच. तर सांगता करू शकतोस तू. प्रथमतः वैभवचं खूप खूप धन्यवाद मला ह्या गोष्टीसाठी निवडल्याबद्दल. आणि
आता हे जे पॉडकास्ट मधनं मला काही जुन्या गोष्टी पण त्यानं छान असं उजागर केलं त्यानं की त्याचं पण बरं वाटलं. आणि वैभवनं जी सुरुवात माझी म्हणजे डान्सच्या निमित्तानं माझी त्याची ओळख झालती की काही एक त्याचा कॉलेजचा इव्हेंट होता. आणि तिथपासून इथपर्यंत त्यानं बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोळ्यासमोर अशा उभ्या केल्या आणि ह्यासाठी निवडलं. त्याबद्दल धन्यवाद. मी राजेश गुजर, दीप कलेक्शनचा आता प्रोप्रायटर, तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.